मागचं राजकारण समजून घ्यायचं. मीरा भाईंदरमध्ये हा वाद लावून देण्यामागं कोण आहे आणि त्याच्यातून काय साध्य करायचं आहे? मीरा भाईंदरमध्ये कसं आहे ना, पॉप्युलेशन कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. त्याच्यात मराठी भाषिकही आहे आणि इतर भाषिकही आहे. आणि इथे जर जिंकायचं आहे तर तो की फॅक्टर आहे. दोन जे मोठे गट आहे, मराठी भाषिक आणि अमराठी भाषिक, त्यांच्यामध्ये जर भांडणं लावून दिली तर आपली सत्ता सेफ होणार, असं काहींचा समज आहे. ते हे विसरतात की ते महाराष्ट्राच्या भूमीवरच जन्मले आहे आणि येथे येऊन मराठी भाषिकांमध्येच ते जे फरक करतायत, त्याच्यामुळे शहरातील लोक जे आहे ते बुद्धू नाही आहे किंवा त्यांना काही समजत नाही, त्यांना अक्कल नाही आहे असं नाही आहे, पण ते असं समजलं जातं आहे. आणि हा जो एक खूप मोठा कट आहे, हे जे 145 आणि 146 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्येच जरी ते दोन्ही आमदार आहेत ते एकाच अलायन्समधले असले तरी त्यांच्यात जमत नाही हे संपूर्ण मीरा भाईंदरला माहिती आहे. म्हणून इथे अमराठी आणि मराठी असा वाद सुरू करून जे अमराठी आमचे आमदार आहेत त्यांना त्यांची सीट जी आहे ती सेव्ह करून घ्यायची आहे.